नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर अमेय पांगारकर। आज आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता याची सुरुवात कशी झाली, कधीपासून या गोष्टी व्हायला लागल्या, ही संकल्पना म्हणून मुळात आली कधी, कशी, कुठल्या कुठल्या स्वरूपात AI आपल्यासमोर आपल्या सगळ्यांना दिसतं, या विषयांवरती आपण आज गप्पा मारणार आहोत। मला सांगा, मी तुम्हाला जर विचारलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना कदाचित मूर्त रूपात त्याचं स्वरूप, त्याचं प्रॉडक्ट म्हणून कदाचित वेगळं असेल, पण ही संकल्पना म्हणून कधी आली असं जर मी तुम्हाला विचारलं तर कदाचित तुमच्यापैकी काही जण म्हणतील 50 वर्ष, 60 वर्ष, काही जण कदाचित हाच आकडा 100 वर्षांपर्यंत मागे नेतील। पण त्याच्यापेक्षा आधी ही संकल्पना होती का? त्याच्या आधी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून असं काही जगात होतं का? हा जर प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर असेल तर मला सांगायला अतिशय आनंद होतो मित्रांनो की ख्रिस्तपूर्व 3रं शतक ह्या काळात अपोलोनियस रोडियस नावाचा एक लेखक होता। या माणसाने ॲर्गॉनॉटिका नावाचं एक पुस्तक लिहिलं। या ॲर्गॉनॉटिका नावाच्या पुस्तकात या ग्रीक रोमन माणसांनी तिथे टॅलॉस नावाचं एक कॅरेक्टर, एक पात्र, कपोलकल्पित पात्र, आपण त्याला 2 मिनटं हवं तर म्हणूयात, हे त्यांनी इमॅजिन केलं, हे त्यांनी रचलं आहे। हा टॅलॉस नावाचा यंत्रमानव, त्या भाषेत म्हणायचं झालं, हा 2 डोंगरांवरती उभा आहे आणि हा रात्री जेव्हा सैन्य झोपलं आहे तेव्हा समोरनं दुसऱ्या राष्ट्रांचं जर काही सैन्य आलं तर त्या सैन्या अगेन्स्ट या आपल्या सैन्याला जागं करणं, याच्यासाठीचं अलार्म वाजवणं, याच्यासाठीचं शस्त्र पुकारणं, हे काम हे टॅलॉस नावाचं पात्र करतं, अशी एक संकल्पना या ॲर्गॉनॉटिका पुस्तकात इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात लिहिलेली आहे। मित्रांनो, आजच्या काळातला ऑटोनॉमस रोबॉट, आजच्या काळात आपल्याला दिसणारे हे यंत्रमानव आणि मुळात एखाद्या घटनेवरती काय रिॲक्ट करायचं, एखाद्या घटनेवरती कसं त्याला सामोरं जायचं, हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स होतं, हे जे कृत्रिम बुद्धिमत्ता एखाद्या मशीनमध्ये होती, याची संकल्पना आपल्याला तिथे सापडते। आपल्यालापैकी काही जण म्हणतील की अरे, ही तर फार पाश्चात्य संकल्पना झाली, आपल्या इथे असं काही नव्हतं। तर अशा सगळ्यांना मला सांगायला आवडेल की त्याच काळात आपल्या इथे राजा भोज नावाचा एक लेखक होऊन गेला। ह्या माणसाने समरांगण सूत्रधार नावाचं एक पुस्तक लिहिलं। ह्या समरांगण सूत्रधार इसवी सन पूर्व काळाबद्दल आपण बोलतो आहे। ह्या समरांगण सूत्रधार या पुस्तकात ह्या लेखकांनी अशी काही पात्रं रचलेली आहेत, त्याच्याबद्दलची कल्पना मांडलेली आहे की ते पात्र नाचतं, गातं, युद्ध करतं आणि समोरच्याकडे काय शस्त्र आहे त्याचं प्रत्युत्तर द्यायला कुठलं शस्त्र उपयोगी येईल हा विचार करून अमुक ते शस्त्र निवडून तो त्याच्याशी प्रतिहल्ला करतो। अशी ही संकल्पना ख्रिस्तपूर्व काळापासून आपण बघत आलेलो आहे। अगदी पुढे जाऊन जर नजीकच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर 17व्या दशकात आपल्यापैकी काही जणांनी जोनाथन स्विफ्ट या माणसाने लिहिलेलं गुलिव्हर ट्रॅव्हल्स वाचलं असेल, बघितलं असेल। ह्या गुलिव्हरकडे तो जेव्हा समुद्र नौका करत असायचा त्यावेळी त्याच्याकडे एक टेपरोकॉर्डरच्या साईजचा, ट्रान्झिस्टरच्या साईजचा एक द मशीन नावाचं एक इक्विपमेंट त्याच्याकडे होतं, जे आपल्यापैकी काहींनी बघितलं असेल। जे मशीन, जी इक्विपमेंट त्याला सांगायचं की कुठली दिशा चांगली, वाऱ्याचा वेग काय, ते त्याच्याशी बोलायचं, गुलिव्हर त्याच्याशी गप्पा मारायचा। मित्रांनो, आजच्या अलेक्सा सिरीपेक्षा ते काय वेगळं आहे? तीच गंमत ही पुढे जाऊन तेव्हाही जर मी म्हणलो की एखादी गोष्ट काय स्वरूपात घडते, त्याच्यावरती काय आजूबाजूला गोष्टी घडतात, याचा विचार करून ते मशीन त्याच्याशी गप्पा मारायचं, ते मशीन त्याला गोष्टी सांगायचं, हीच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कन्सेप्ट आजही आपण वापरतोच। पुढे जाऊन 2रं महायुद्ध आलं। साधारण 40 ते 50 या दशकामध्ये एक ब्रिटिश गणितज्ञ होऊन गेला, प्रोफेसर ॲलन ट्युरिंग हे या माणसाचं नाव। 2014मध्ये याच माणसाच्या नावाने आलेली एक फिल्म आपल्यापैकी काही जणांनी बघितली असेल, बेनेडिक्ट कम्बरबॅच नावाचा अतिशय उत्तम नट, त्यांनी ही या पिक्चरमध्ये काम केलं। बऱ्याच OTT प्लॅटफॉर्म्सवर ही फिल्म देखील अवेलेबल आहे। ह्या गणितज्ञ माणसांनी, ब्रिटिश माणसांनी त्यावेळी जर्मन युद्धांमध्ये एकमेकांना जे संदेश पाठवले जायचे, अर्थात हे कोडेड फॉर्मॅटमध्ये संदेश पाठवले जायचे, हे संदेश समजून घ्यायला, त्यानुसार यांना काय म्हणायचं आहे, 2 जर्मन
लोकांना एकमेकांची ते नुसते जे मेसेजेस आहेत त्यांच्यातलं आकलन करून त्याच्यावरती ब्रिटिशर्सला ज्या पद्धतीने प्रतिहल्ला करायचा आहे हे समजून घेणारं एक यंत्र बनवलं. आणि ह्याच वेळी मित्रांनो, या प्रोफेसर ॲलन ट्युरिंगनी जगाला पहिला शब्द दिला, थिंकिंग मशीन. एक मशीन जे विचार करू शकतं. 1950 साली हा शब्द म्हणून पहिल्यांदा आपल्या समोर आला. पण ह्याची संज्ञा, ह्याची संकल्पना ही मी म्हणालो तसं की ख्रिस्तपूर्व काळापासून आपल्याला दिसते. त्याच्या पुढच्या काळात साधारण 80पासूनच्या दशकात ह्या AIचा वापर करून वेगवेगळे टूल्स कसे बनवता येतील, AIचा वापर करून वेगवेगळ्या क्षेत्रात त्याचा वापर कसा करता येईल ह्याच्यासाठीचं काम सुरू झालं. त्याच्यानंतर 96पासून पुढचे जवळपास 2-2.5 दशकं AI विंटर म्हणून संबोधली जातात. की त्या काळामध्ये AIबद्दल फार जागृती होती का, तर हो होती. पण म्हणावं तितकं काम या क्षेत्रात झालं नाही. म्हणावं तितकी इन्व्हेस्टमेंट्स, म्हणाव्या तितक्या इन्व्हेन्शन्स, नवीन नवीन प्रकल्प या क्षेत्रात झाले नाहीत. आणि मग नंतर एकदम आत्ताच्या काळात आपण येतो 2022मध्ये आपल्याला AI टूल्सचं एक मोठं पिटारं आपल्यासमोर आलं आणि जगाची गतीच बदलली. हा सगळा वेग आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात ऐकणार आहोत. AIची संकल्पना मित्रांनो त्यामुळे आजची कालची अजिबात नाही, ही बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. अगदी ख्रिस्तपूर्व काळातही ही संकल्पना आपल्याबरोबर होती. त्यामुळे ह्या विषयाचा अभ्यास करताना पुढील व्हिडिओजमध्ये आपण त्याच्यातले वेगवेगळे मुद्दे बघूच यात. पण हा विचार आपल्याबरोबर कायम ठेवूयात. धन्यवाद.